शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलाय. मी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला, मेसेजही केले. पक्षवाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी मला तुम्हाला भेटायचंय. मात्र आता सुनील महाराज यांनी आपल्याला पक्षाकडून पक्षप्रमुखांशी भेटण्याची वेळ मिळत नसेल तर माझी आपल्या पक्षाला काही गरज नाही असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आता इनकमिंग आउटगोईंगही सुरू झाले. आता विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलाय. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्यामागचं कारण सांगितलंय. बंजारा समाजाच्या धर्मपीठाच्या महंताला जर 8 ते 10 महिन्यापासून भेटीची वेळ मिळत नसेल तर यावरून माझी आपल्या पक्षाला काही गरज नाही हे सिद्ध होतंय. म्हणून मी जड अंतकरणाने माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करत आहे असं महंत सुनील महाराज यांनी सांगितलंय. मी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला, मेसेजही केले. पक्षवाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी मला तुम्हाला भेटायचंय. उद्धव ठाकरे यांचे पीए रवी म्हात्रे यांनाही अनेक वेळा संपर्क केला. त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली. मात्र गेल्या जवळपास 10 ते 12 महिन्यांपासून मला त्यांच्या भेटीचा साधा 10 मिनिटंही वेळ मिळाला नाही. आपण भेटीची वेळ मागून जर भेट होत नसेल तर आपली दखल घेतली जात नसेल, पक्षाला आपली गरज नाही हे यामधून सिद्ध होतंय असं सुनील महाराज यांनी म्हटलंय. दरम्यान वर्षभरापूर्वी मातोश्रीवर जाऊन पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं होतं. मात्र आता सुनील महाराज यांनी आपल्याला पक्षाकडून पक्षप्रमुखांची भेटण्याची वेळ मिळत नसेल तर माझी आपल्या पक्षाला काही गरज नाही असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच यावेळी सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्रही लिहिलं आहे. या पत्रात आपण मोठ्या जड अंतकरणाने शिवसेना पक्षाचा राजीनामा पत्राद्वारे देत असल्याचं महंत सुनील महाराज यांनी म्हटले. माझ्याकडून पक्षात काही नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशाची यादी देण्यात आली होती. त्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. या पक्षप्रवेशासाठी मला साधं निमंत्रण सुद्धा देण्यात आलं नाही. साहेब, मला पक्षाचे कार्य करायचे आहे. पक्षाने मला तिकीट दिलं पाहिजे. हा माझा पूर्ण आणि अंतिम उद्देश किंवा मानस नाही. पक्षप्रमुख या नात्याने आपल्याला काही कटू निर्णय घ्यावे लागतात हे मी समजू शकतो. परंतु संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांचे वंशज व बंजारा समाजाचे धर्मपीठाच्या महंताला जर 8 ते 10 महिन्यांपासून भेटीची वेळ मिळत नसेल तर यावरून माझ्या आपल्या पक्षाला काहीच गरज नाही असं सिद्ध होतं. म्हणून मी अतिशय जड अंतकरणाने आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करतोय. अशा शब्दात अपेक्षाभंग होऊन महंत सुनील महाराज यांनी राजीनामा सादर केला. पक्षातल्या चांगल्या कार्यकर्त्यांना नेहमी त्यांच्या कामाबद्दल आणि पक्षासाठी असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल शाबासकीची थाप हवी असते. कोणताही कार्यकर्ता पक्षासाठी अगदी झुकून काम करत असतो, पण अशा कट्टर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे साधा वेळ नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी अशा कार्यकर्त्यांना छातीशी कवटाळून ठेवलं होतं. कार्यकर्तेच म्हणजे पक्ष असं बाळासाहेबांचं समीकरण होतं. पण उद्धव ठाकरे मात्र आपल्या शिवसेनेची मुळं विसरताना दिसतायत. कार्यकर्त्यांना नाराज केल्यावर काय होतं याची प्रचिती उद्धव ठाकरेंना वारंवार आली आहे. तरीही स्वतःच्या पक्षाकडे त्यांचं लक्ष नाही असंच यावरून दिसून येतंय.